नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी आलेला डॉली की डोली हा एक मजेदार सिनेमा आपण बघितला असेल. यामध्ये एक नवरी वेगवेगळ्या ठिकाणी लग्न करायची आणि त्यांच्या घरातला सगळा मुद्देमाल साफ करून पळून जात होती. अशा प्रकारचा हा कॉमेडी सिनेमा होता. पण आता महाराष्ट्रात ही डॉली की डोली प्रत्यक्षात बघायला मिळालेली आहे. गुजरातमधील एक महिला, तिचं लग्न ठरतं सोलापूरमधल्या मंगळवेढ्यातील एका तरुणासोबत. हे लग्न मध्यस्थी एजंटच्या थ्रू ठरलेलं. त्यामुळे एजंटने आपली फीस घेतली आणि हे लग्न जुळवून आणि जमवून दिलेलं. अलीकडेच लग्न पार सुद्धा पडलं आणि या नवीन विवाहित जोडप्याचा संसार सुरू झाला होता. काही दिवसांनी एक त्यांच्याच नात्यातला एक तरुण मुलगा पळत पळत त्यांच्या घरी आला आणि त्याने घरच्यांना सांगितलं की तुमच्या घरातील नववधू ही मागच्या दाराने एका गाडीत बसत आहे आणि ते काहीतरी पळून जाण्यासारखं प्रकरण दिसतंय. घरच्यांना काही समजण्याच्या आणि बघण्याच्या आत ते निसटले होते. घरच्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी त्यांना पकडलं वाटेतच. पण हा काय प्रकार होता? नवविवाहित वधू ही पळून का चालली होती आणि ती पळून जाण्याचं कारण काय होतं? तिला नवरा आवडला नव्हता का काय? तर असं काहीही नव्हतं मित्रांनो. ही रिअल लाईफ डॉली होती. म्हणजे तिने फसवण्याच्या उद्देशानेच लग्न केलेलं होतं आणि पकडल्यानंतर जे काही धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत त्यामुळे तर हे प्रकरण किती विचित्र आहे आणि कसे लोक फसवतात आणि फसवणूक करण्यासाठी काय काय करतात हा सगळा प्रकार समोर येतो. तर ही मुलगी मूळची गुजरातमधली, तशी ती मूळची उदगीरमधली, पण ती या व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या अगोदरच तिचं लग्न झालेलं होतं. तिला मुलंही होते. आणि इतकंच नाही तर तिने मी मराठा आहे असं सांगितलं होतं, पण ती होती मुस्लिम. गुजरातमधली मुस्लिम मुलगी होती. उदगीरची होती. तिचं लग्न होऊन ती गुजरातला गेलेली होती. काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं होतं असं तिने सांगितलं. आता हे पण खरं आहे की नाही माहीत नाही. तिने पोलिसांना अशी माहिती दिली आहे की काही वर्षांपूर्वी तिच्या पतीचं निधन झालं होतं. उदरनिर्वाहाच्या अडचणी होत्या, मूल गळाला होतं. त्यामुळे तिने हा लोकांना गंडवण्याचा आणि फसवण्याचा मार्ग निवडला. बरं, हा मार्ग फसवण्यासाठी तिने लग्नासारख्या एका पवित्र विधीचा, एका पवित्र नात्याचा वापर केला. तिला एक एजंट गुजरातमध्ये मिळाला आणि त्यांनी मिळून ही आयडिया रचली की आपण तुझं लग्न अरेंज करत जाऊ. लग्नात मी फी म्हणून काही पैसे घेत जाईल. आता या फीचा जो आकडा ऐकला, कारण मंगळवेढ्याच्या नवरदेवाने हे लग्न जमवण्यासाठी त्या एजंटला 2,70,000 रुपये दिले होते. म्हणजे एखाद्या एजंटची एवढी फीज असू शकते का? त्यांनी अजून काही गोष्टींच्या नावाखाली ही रक्कम घेतली होती. बरं, त्या मंगळवेढ्याच्या मुलाला एवढी मोठी रक्कम देऊन लग्न जुळवण्यासाठी फक्त 2,70,000 मध्ये एखाद्या गरीबाच्या घरचं पूर्ण लग्न होतं मित्रांनो. या व्यक्तीने फक्त लग्न जुळवण्यासाठी 2,70,000 दिले. हे एक आश्चर्यकारक आहे. याचा तपास पोलीस करतील आणि मग समोर खुलासा येईल. तर त्या एजंटने मंगळवेढ्याच्या या तरुणाशी हिचं लग्न जुळवून दिलं. मुस्लिम महिला मराठा हिंदू बनून मंगळवेढ्यात आली आणि तिने या व्यक्तीशी लग्न केलं. लग्नानंतर अगदी काही दिवसातच तिने या एजंट सोबत मिळून तिथून निसटण्याचा प्लॅन बनवला. आता होतं काय मित्रांनो की जेव्हा नववधू एखादी घर सोडून निघून जाते त्यावेळी बहुतांश लोक हे आपली नवरी पळून गेली, याच्याने आपली बदनामी होईल, याच्याने आपल्यावरतीच बट्टा लागेल, या भीतीपोटी अशा गोष्टी बाहेर येऊ देत नाहीत. आपल्या परिवारातल्या परिवारात कॉम्प्रोमाइज करणं, परिवारातल्या परिवारात ते मिटवणं, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. पण जेव्हा ही पळून चालली होती आणि त्यांच्या एका नातेवाईकांनी येऊन सांगितलं की ती घरातून निघतीये, मागच्या दाराने लपून छपून जातीये, गाडी उभी आहे, तेव्हा यांना संशय आला की बहुधा ही घरातलं काहीतरी चोरून वगैरे नेते की काय. म्हणून त्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी लगेचच त्यांना रस्त्यामध्येच अटक केली. तेव्हा या महिलेने सांगितलं की माझ्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होता, माझ्याकडे मुलं आहेत आणि त्यांचं पालन पोषण करण्यासाठी, आमचं आयुष्य चालवण्यासाठी मी हा फसवणुकीचा मार्ग निवडला. मित्रांनो, लग्न हे खूप एक ॲम्बिशियस गोष्ट असते. एखाद्या व्यक्तीच्या, स्त्री असो पुरुष असो, कोणाच्याही आयुष्यात
ही एक प्रमुख ठळक घटना असते. इथपासनं लग्नानंतर लोकांची आयुष्य बरीच वळणं घेत असतात. चांगली वळणं घेत असतात, वाईट सुद्धा वळणं घेत असतात. लग्नानंतर झालेल्या चांगल्या गोष्टी पण आपण बघतोच, झालेल्या वाईट गोष्टी पण आपण बघतच असतो. पण या प्रक्रियेतच अशी फसवणूक व्हावी आणि नंतर त्या तरुणाचं अर्थात त्याने पसंत केलं होतं, म्हणजे त्याला ती मुलगी आवडलेली होती, म्हणजे त्याच्या आकांक्षांना, त्याच्या स्वप्नांना नक्कीच जोरदार धक्का बसलेला असणार. मित्रांनो, या पूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.